एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढला असताना तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरात पोहोचली आहे। तुर्कस्तान आणि पाकिस्तानची दोस्ती सगळ्या जगाला माहिती आहे। तसंच पहलगाम हल्ल्यानंतर इतर देशांनी भारताला पाठिंबा दाखवलेला असताना तुर्कस्तानने मात्र पाकिस्तानला पाठिंबा दिलाय। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आता तुर्कस्तानची ही युद्धनौका कराची बंदरात पोहोचल्याचं कळतंय। आपल्याला अधिक माहिती देतील सोमेश कोलगे। सोमेश, नक्की या संदर्भात काय अपडेट आहे? नक्कीच तुर्कस्तानची युद्धनौका पाकिस्तानच्या कराची बंदरात पोहोचलेली आहे आणि या युद्धनौकेचं काही वैशिष्ट्य आहे ती म्हणजे अँटी सबमरीन हेलिकॉप्टरसाठी या युद्धनौकेवर डेक आहे, त्यासोबत अँटीशिप मिसाईल्स या युद्धनौकेवर आहेत। आता यापूर्वी देखील जेव्हा पहिल्यांदा पहलगाम हल्ला झाला आणि त्यानंतर या संदर्भात भारत पाकिस्तान तणाव वाढला होता, तेव्हा देखील तुर्कस्तानचं एक फायटर जेट लढाऊ विमान हे पाकिस्तानच्या एअरपोर्टवरती पोहोचलं होतं आणि त्यावेळी तुर्कस्तानने पुन्हा एकदा पाकिस्तानला विमान पाठवलं का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। त्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानने थोड्या वेळाने स्पष्टीकरण दिलं होतं की आम्ही अशा प्रकारे कुठलंही लढाऊ विमान पाठवलेलं नाही। कराची शक्यता आहे की आता जी युद्धनौका तुर्कस्तानची पाकिस्तानच्या कराची बंदरात पोहोचलेली आहे, याविषयी सुद्धा काही वेगळ्या स्वरूपाचं स्पष्टीकरण हे तुर्कस्तानकडून देण्यात येतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण यापूर्वी जे लढाऊ विमान उतरलं होतं तेव्हा तुर्कस्ताननी स्वतःचे हात झटकले होते। ते म्हणाले की आम्ही केवळ रिफ्युएलिंगसाठी हे विमान तिथे नेलं होतं। आता कराची बंदरामध्ये अशा प्रकारे तुर्कस्ताननी युद्धनौका स्वतःची पाठवणं, त्यामागे काही त्या युद्धनौकेचा नियोजित प्रवास आहे। मदतीचा हात आणि आधार कुठेतरी सातत्याने पाकिस्तानला मिळताना दिसतोय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।